छावा भाग 12. शास्ताखानाने वेढा टाकलेला चाकणचा संग्रामदुर्ग आपले नाव सार्थकी लावीत चांगले 54 दिवस खानाशी भांडला. 55व्या दिवशी चाकणचे किल्लेदार फिरंगोजी हातातील फिरंग खाली ठेवून संग्रामदुर्ग सोडून राजगडाच्या वाटेला लागले. याच वेळी राजांचे दुखणे आता सरदारांच्या हातून निभत नाही म्हणून खासा आदिलशहाच जबर जमेतीनिशी विजापूरहून मराठी मुलखाच्या रोखाने कूच झाला. पुन्हा आक्रमण, पुन्हा घोडेधाड, टापांखाली पुन्हा मुलूख तोड. पण राजे राजगड सोडू शकत नव्हते. सईबाईंचे वर्षश्राद्ध तोंडावर आले होते. सईबाईंच्या आठवणीने बेचैन झालेल्या राजांनी वर्दी पाठवून शंभूबाळांना आपल्या महाली बोलावून घेतले. सईबाईंची सावळी मूर्ती मनात रेंगाळत असतानाच समोर उभ्या राहिलेल्या बाळराजांचे खांदे प्रेमभराने पकडीत राजे म्हणाले, बाळ शंभू, वेढा म्हणजे काय म्हणून तुम्ही आऊसाहेबांना विचारलत ते आम्ही सांगतो. जे जे सामने असलं की तोडता येत नाही आणि नजरेआड झालं तरी ते आपणाला तोडायला राजी होत नाही, त्याला वेढा म्हणतात बाळराजे. राजांचा आवाज सईबाईंच्या स्मरणाने भरला होता. डोळे बाळराजांच्या डोळ्यांतील काळ्या शार बाहुल्यात आपणाला हवे असलेले सावळेपण धुंडीत होते. बाळराजे मात्र आपल्या आबासाहेबांच्याकडे एक नजर बघत निर्धाराने म्हणाले, नाही आबासाहेब, आम्हास वेढा म्हणजे काय ते चांगलं कळलंय आता. किल्ल्याबाहेर पडणाऱ्या राजाला मारायला नंगी हत्यारं घेऊन धारकरी टपलेले असतात, त्यालाच वेढा म्हणतात आबासाहेब. हे ऐकताना राजे गलबलले. त्यांनी शंभूबाळांना झटकन उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांच्या पाठीवर हात फिरविताना राजांच्या मनात येऊन गेले की, बाळराजे, वेढ्याचा मतलब कळून नाही भागत. त्याचा उपराळा करायची मखलाशी साधणं जमलं पाहिजे. कधी वेढ्यात सापडू नका. आम्ही तुमचे आबा आणि आऊ आहोत. रायाजी आणि अंतोजी गाडे या धाराऊच्या मुलग्यांचा आता शंभूराजांशी बरेच घसटीचा प्रेमा जुळला होता. बाळराजांची उमर जशी वाढीला लागली होती तशी त्यांची भोसलाई नजर आपोआपच तयार होत होती. नसलबाज अरबी घोड्याच्या ऐटबाज शिंगराला वारेझोताचा कानोसा घेण्यासाठी कुणी कान टवकरायला शिकवावे लागत नाही. जिजाऊंचा महाल सोडला तर शंभूबाळांचा सारा समय अंतोजी रायाजीच्या संगतीत जात होता. शिलेखाना, कलमखाना, दप्तरखाना, जासूदखाना, गडावरच्या 18 कारखान्यांचा कानून जाबता राजांनी कसा बसविला आहे हे शंभूबाळ रोजान्याच्या फेरफटक्यात जवळून बघत होते. दर्जी महाल, चौबिना महाल, शेरी महाल, सौदागिरी महाल अशा गडावरच्या 12 महालातील मुरब्बी लोकांचा रिवाज त्यांच्या नजरेखाली येत होता. राजसदरेवर जिजाऊंच्या तर्फेला बसून गोतसभेने दिलेले कथल्यांचे न्यायनिवाडे ते ऐकत होते. धाकलं राजे म्हणून लहान थोराने घातलेले अदब मुजरे रुजू करून घेत होते. धाकूटपण पंतोजी गुरुजींपेक्षा नजरेनेच उदंड शिकत असते. ज्यांच्या माथ्यावरचे मायेचे छत्र अजाणपणी हटले जाते त्यांना परिस्थितीच उदंड शिकवीत असते आणि ज्यांच्या पदरी मरण जिनावर टाकून दौडणाऱ्या राजाच्या पोटचा बच्चा होण्याचे फर्जंदपण येते त्यांना अंगचे रक्तच उदंड शिकवून जाते. दिवाळीच्या दिवल्यांनी राजगड उजळून टाकला. शास्ताखानाचा खासा सरदार कहार तलब खान उंबरखिंडीतून खजिन्यासह कोकणात उतरणार असल्याची खबर राजांना मिळाली. त्यांनी जिजाऊंचा व शंभूबाळांचा निरोप घेऊन राजगड सोडला. यावेळीच राजांचा सुभेदार तान्हाजी मालुसरे संगमेश्वरावर तळ टाकून होता. त्याच्या छावणीवर शृंगारपूरकर सूर्यराव सुर्वे आणि पालवणकर जसवंतराव यांच्या जोडसैन्याने रात्रीचा छापा घातला. ही खबर राजांना राजापुरात मिळाली.
सुरव्यांचा हिसाब पावता करण्यासाठी राजे हुजुरातीच्या फौजेसह राजापुराहून शृंगारपूरच्या रोखाने परतले. त्यांच्या परतीच्या सैन्यात एक कसबी कलमबाज दाखल झाला होता. त्याचे नाव बाळाजी आवजी. संगमेश्वर पाली मार्गे राजे शृंगारपूरच्या पांढरीवर येऊन थडकले. गावातील सुरव्यांच्या गढीतील अन्यायाला गड्डा असलेले सिंहासन वगळले तर गाव मोठे राजस देखणे होते. झाडांचा अंग हिरवा गर्दावा आणि अंबरा यांचा रसवंत डौल यांनी गावाभोवती फेर धरला होता. राजांचे खबरगीर चौटाप उधळीत शृंगारपुरात घुसले. त्यांनी खबर आणली की सूर्यराव सुर्वे डायाडौल होऊन गढी सोडून पळून गेला आहे. मात्र सुरव्यांचा कारभारी दिवाण पिलाजीराव शिर्के मोठा तलवारबाज असून तो गढी लढविण्याच्या तयारीत आहे. माणूस इमानाचा आहे. राजांचे घोडदळ हर हर महादेवचा पाऊस पाडीत शृंगारपुरात घुसले. सुरव्यांची गढी घेरली गेली. कमरेची भवानी उपसून राजे सुरव्यांच्या गढीत शिरले. गढीतले सुरव्यांचे सगळे धारकरी मावळ्यांनी दस्त करून त्यांच्या मुसक्या अगोदरच आवळल्या होत्या. पायातील बाकदार मोजडीने सुरव्यांचे भुंडे सिंहासन त्वेषाने ठोकरीत राजे म्हणाले, बेईमानदारांच्या मसनदी मातीमोलाच्या असतात. ते दृश्य समोर पाहत असताना एका बळजोर कल्लेदार माणसाची छाती वर खाली होत होती. ते होते सुरव्यांचे दिवाण पिलाजीराव शिर्के. दोरखंडांनी दस्त केलेल्या पिलाजीरावांना राजांच्या सामने पेश करीत तान्हाजी मालुसरे म्हणाले, हे बेईमानी धन्यांचे इमानी चाकर. शांत पावलांनी पिलाजींच्याकडे जात राजांनी आपल्या हातांनी त्यांच्या काढण्या उतरल्या. राजे तान्हाजीला म्हणाले, चुकलात तान्हाजीराव. इमानी नजरेला धन्याच्या चालीची खोट कधीच दिसत नाही. दिसली तरी पटत नाही. म्हणूनच तर ते कुलवंत इमान असतं. मोकळे झालेले पिलाजीराव राजांच्या नजरेला निधड्या छातीने नजर भिडवून म्हणाले, काढण्या कशापायी काढल्या? ज्या गादीला आम्ही मुजरं केलं तिला ठोकरून वर ही आमची नवाजणी कशापायी? त्यापरीस घोड्याच्या टापला जखडून आमच्याच गावात काढा की आमची धूळधिंड. पिलाजीरावांच्या खांद्यावर आपल्या डाव्या हाताचा तळवा चढवून कपाळावरचे शिवगंध आकर्षित राजे म्हणाले, पिलाजीराव, तुम्हीही चुकलात. आम्ही पागेचा एवढा घोडा पोसला तो काही इमानदार माणसं त्यांच्या टापांखाली रगडण्यासाठी नाही. इमानी जनावरांकडून इमानी माणसं रगडणाऱ्या राज्याची आनभाग आम्ही घेतली नाही. प्रसंग पडला तर आमच्या पागेचा घोडा इमानी माणसाच्या मांडेखालीच येईल. होईल ती मानहानी सोसायला मन बांधील झालेल्या पिलाजींना असले जिनगानी कुर्बान करून टाकावी असे बोल कधी ऐकायला मिळतील अशी अपेक्षाच नव्हती. घोटाळलेले पिलाजीराव राजांच्याकडे डोळे भरून बघत होते. त्यांच्या मनी चाललेली घालमेल राजांनी जाणली. त्यांच्या खांद्यावर तळहाताची एक थाप देऊन राजे म्हणाले, घाबरू नका पिलाजीराव. आम्ही तुम्हाला आमच्या चाकरीत दाखल होण्याची भीड घालणार नाही. तुमच्या नेकजात बर्तावावर आम्ही निहाल आहोत. पण सल्ला म्हणून मनची एक बात तुम्हाला जरूर बोलू. शिकल न लावलेलं हत्यार आणि मुजोर बेईमान धन्याची चाकरी सारखीच असते. दोन्हीचा असूनसुद्धा काहीच हिसाब लागत नाही. सुरव्यांची संगत करण्यापेक्षा सेतपोतावर जाऊन कुणबावा केला असता तरी गोमटाच आहे. तानाजीराव, पिलाजींना बाईजत मोकळं करा. राजांनी आज्ञा करीत उजव्या हातातील भवानी म्यान केली. पिलाजीरावांचे कल्ले थरथरले. झटकन वाकून राजांच्या मोजड्यांना हात लावीत ते म्हणाले, राज, आजवर तुम्हाबद्दल लई ऐकून होतो, पण त्याचा पडताळा नजरेला आला. म्याहून पाय धरलं. तोडायचं असलं तर टाका तोडून. त्यांना वर उठवून गळा भेट देत राजे म्हणाले, पिलाजीराव, आमची जिंदगी तोडण्यासाठी नाही. हयातभर आम्ही माणसं जोडतच आलो.
तोडणं सोपं असतं, जोडणंच मुश्किल आहे. पिलाजींनी राजांना आपल्या वाड्यावर पायधूळ झाडण्यासाठी विनवणीचे मागणे घातले. निवडक धारकरी घेऊन राजे पिलाजीरावांच्या वाड्यात आले. वाड्याच्या सदर चौकात 2 भावंडे खेळत होती. साऱ्यांना पाहून ती दबकली. राजांनी पिलाजीरावांना विचारले, ही कुणाची घरशोभा पिलाजीराव? जी, ती माझीच आहेत. हे थोरलं गणोजीराव आणि ही धाकली राजसबाई. समधी हिला राजाऊ म्हणतात, आम्ही जीव म्हणतो. पिलाजींनी आपल्या मुलांची नावे सांगितली. थोरला गणोजी तरतरीत दिसत होता, पण तोरेबाज उभा होता. राजाऊ मात्र मोठी राजस आणि चलाख दिसत होती. तिच्या डोळ्यात भीतीचा वारासुद्धा नव्हता. त्याहून राजांना तिला बघता क्षणीच जाणवले की हिचा तोंडवळा जिजाऊंचा तोंडवळ्याशी बराच जुळता आहे. पुढे जात राजांनी दोन्ही मुलांच्या खांद्यावर हात ठेवले. ते पिलाजींना म्हणाले, तुमच्या या जोडीने आम्हास आमच्या बछड्यांची याद दिली. पिलाजीरावांनी राजांची इतमामाने सरबराई केली. शृंगारपूर आणि प्रभानवल्लीचा सुभा त्र्यंबक भास्करांना सांगून त्यांनी त्यांच्या दिमतीला पिलाजीराव शिर्के यांना ठेवले. शृंगारपूर सोडण्यासाठी राजे गाववेशीवर आले. वेशीच्या तर्फेला कसले तरी एक मंदिर होते. हे कसले देवस्थान? राजांनी निरोप द्यायला आलेल्या पिलाजींना विचारले. ते आमच्या कुलदैवताचं भावेश्वरीचं हाय, पिलाजी म्हणाले. असं, चला दर्शन घेऊ, म्हणत राजे पाय उतार झाले. मंदिरात जाऊन त्यांनी भावेश्वरीचे दर्शन घेतले. बाहेर पडताना ते पिलाजींना म्हणाले, तुमच्या या कुलदैवताचा संबंध आमच्या जगदंबेशी असावा. ही मूर्ती जगदंबेसारखीच दिसते. शृंगारपूर सोडून राजांच्या घोडेतुकडीने धीम्या चालीची धावणी धरली. राजांच्या मनात 2 गोष्टी धावणी घेत होत्या. एक राजाऊ उर्फ जीव, दुसरी भावेश्वरी. राजे राजगडावर आले आणि मृगाने आपली झोड उठविली. गडावरच्या झाडी आवळण्यात आल्या. गड उतरंडीवरचा झाडझडोरा पानधारात न्हावून निघू लागला. शंभूबाळांना संगती घेऊन राजे दफ्तरखान्याचा जाबता जातीनिशी नजरेखाली घालू लागले. लोहार मेटावर भाल्यांच्या इंगळांवर तावून निघणारी आणि घनठोक्यांखाली घडणारी तलवारींची पाती आपल्या सडक बोटांच्या मुठीत पकडून तोलून पाहू लागले. वरून पाऊसधारा कोसळत होत्या. राजांच्या मनात एका विचाराचा पाणलोट घोंघावत होता. लाल महालात शिरलेला हिरवा सर्प, शास्ताखान. आषाढ हटला. श्रावणाचे सरते दिवस आले. ऊन पाऊस एकमेकांच्या पाठलागावर पडले. वरून पावसाच्या तुरळक सरी खाली उतरत असतानाच राजगडाच्या पायथ्याजवळ उदय ग अंबे उदय च्या बेभान रोमांचक किलकाऱ्या आभाळाकडे वर चढत होत्या. रणहलग्यांवर लेझमांचे ताफे नाचत खेळी करत होते. टाळी चापांच्या काठ्या संबळी घुमवीत होत्या. रणशिंगांच्या ललकाऱ्या पाऊस सरींवर काटा फुलवीत चित्कारत धावत होत्या. भंडाऱ्याच्या मुठी उधळल्या जात होत्या. ऊर भक्तीच्या इरेसरीने भरून आले होते. उदयकार उसळत होते. उदय ग अंबे उदय. मंबाजी नाईक भवानी जगदंबेची गंडकी शिळेची घडीव मूर्ती पालखीत स्थापून राजगडाच्या पाली दरवाजाकडे येत होते. बुतशिकणी करणाऱ्या औरंगजेबाच्या हिरव्या मुलखातून भगवती जगदंबेची मूर्ती मंबाजींनी मराठी मुलखात सिताब आणली होती. मराठी मुलखात अवतरण्यापूर्वीच सरहद्दीवर भवानीसमोर बकरी पडली होती. रक्ताच्या पायघड्यांवरून जगदंबा श्रींच्या राज्यात प्रवेशली.
मुरदाडांना मातीमोल करणारी, मर्दांच्या मनगटात निधडेपणाचा चेवताव चढविणारी, जोशाला जय देणारी जयंती, कडव्या भक्तांना कृपाकडे बहाल करणारी भद्रकाली, महिषासुराचे मर्दन माजविलेली मत्तमर्दिनी, भंडासुराचे भंजन केलेली भगवती भवानी, बिड्डालाला बुडविलेली बलशाली बिहडिनी, न्यायी जगाला जगवणारी जयवंती जगतजननी भवानी राजांच्या राज्यात उतरली. शंभू बाळांसह गडपायथ्याशी आलेले राजे पालखीला सामोरे आले. मंबाजींनी राजांचा आणि बाळराजांचा मळवट भंडाऱ्याने भरला. जगदंबेचे ते दोन्ही फर्जंद चालत पालखीजवळ आले. ठाण झालेल्या पालखीतील शस्त्रसंभार उगारलेली, पायाखाली महिषासूर रगडणारी कृष्णवर्णाची वज्रलेपी मूर्ती डोळाभर बघताच राजांनी जगदंब जगदंब म्हणत हात जोडून डोळे मिटले. पुढे होत राजांनी आणि शंभूने जगदंबेच्या पायाला हात लावून तो मस्तकाला भिडविला. राजांनी देवभोयांना इशारत करून आईंच्या पालखीला आपला रिवाजी खासा खांदा दिला. ते बघताच भोवतीचे उभे मावळजन भक्तिभावाने उसळून उठले. उद ग अंबे उद, हर हर महादेव चा मावळ्यांनी पाऊसच पाऊस पाडला. पालखी राजगड चढून आली. जिजाबाईंनी आणि राणीवशातील पुतळाबाई, सोयराबाई, काशीबाई अशा सर्व राण्यांनी जगदंबेची खणा नारळाने ओटी भरली. शुभ मुहूर्तावर पालखी प्रतापगडाकडे जाण्यासाठी वाजत गाजत राजगड उतरू लागली. जगदंबेची मिळेल तेवढी कृपा सोबत साधण्यासाठी राजे शंभू बाळांसह पालखीबरोबर गडमाचीपर्यंत आले. गड उतरणारी पाठमोरी पालखी बघत असताना राजांना फार फार जाणवून गेले, ह्या मूर्तीचं दर्शन घ्यायला आज सईबाई पाहिजे होत्या. शंभू बाळांच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, ही जगदंबा साऱ्या जगाची आई आहे, तुमची, आमची, साऱ्यांची. तिला हात जोडा बाळराजे. राजे आणि शंभू बाळ यांनी हात जोडून डोळे मिटले. गडमाचीवर उन्हात मिसळत श्रावणसरी ते दृश्य बघत होत्या. भाग 12 समाप्त.